आज आम्ही नाशिक रोडला आलेलो आहे आणि नाशिक रोडचं दिवाळी मार्केट बघूया आज आपण. तर चला. इकडे पण भरपूर गर्दी आहे, बघू शकताय तुम्ही. तर मागच्याच 1-2 दिवसांपूर्वी नाशिकचा जो मार्केट व्लॉग होता तो टाकला होता. तिथून पण आम्ही भरपूर वस्तू घेतल्या, पण काही वस्तू घ्यायच्या बाकी होत्या, तर त्यामुळे आम्ही नाशिक रोडच्या मार्केटला आलो आहे. तर हे पण मार्केट खूप छान असं आहे आणि दिवाळीमध्ये मार्केट्समध्ये फिरायला खूप छान वाटतं. गर्दी भरपूर असते आणि छान छान वस्तू बघायला मिळतात आपल्याला. इकडे बघा खूप छान असं आकाशकंदीलचं शॉप आहे आणि पूर्ण रस्त्यामध्ये रांगोळी, पणत्या, वेगवेगळे स्टिकर्स, म्हणजे ज्या ज्या दिवाळीला वस्तू लागतात सर्व असं सगळं अवेलेबल होतं या मार्केटमध्ये. तर इथे पण भरपूर असे छान छान स्टिकर्स होते आणि साचा घ्यायचा होता रांगोळीचा, तर तोच बघत होतो आम्ही. तर चला त्यानंतर पुढे निघालो आहे. तर इकडे फुटवेअर शॉप्स आहेत, परत कपडे आहेत आणि भरपूर असे वस्तू आपल्याला इकडे बघायला मिळतील. हे बघा लहान मुलांचे शूज वगैरे आहे, लेडीज चप्पल्स, शूज, सँडल आणि भरपूर कॉस्मेटिक्सचे पण शॉप्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे बँगल्स आहे, इयरिंग्ज आहे. चला आता रांगोळी घेते इथून. तर चूल आणि जातं घ्यायचं होतं पूजेसाठी. तर इकडे बघू शकता खूप छान छान असे जातं, चूल आणि सूप वगैरे, उखळ हे सगळं होतं. जातामध्ये वेगळा कलर नाही आहे, जातामध्ये वेगळा कलर, याच्यात दुसरा कलर नाही का? चला आता इथे पुढे पर्सचं शॉप आहे छोटं, तर तिथे चाललो आहे. तर चला पुढे आल्यानंतर इकडे पर्सचं एक शॉप होतं. तर माझ्या बहिणीची मुलगी आहे छोटी, तिच्यासाठी पर्स घ्यायची होती आम्हाला. तर भरपूर अशा पर्स बघितल्या, पण त्यामध्ये एक ही जी पर्स बाहेर लावली ती खूप क्यूट होती. तर मग तीच बघत होतो आणि त्याच्यात कलर्स पण होते वेगवेगळे. तर मग त्यांनी रेड कलर म्हणजे वेगवेगळे कलर्स दाखवले, तर त्यातून आम्ही रेड चॉईस केला आहे. तर हे बघा अशी पर्स आहे. तुला यायला नाही इकडे एवढी मोठी घेऊन काढल्यावर सेल आहे का? हे कसं हे लावलं ना मग सेल असं संपत नाही लवकर. त्याची पॅकिंग आहे. इथून सगळे फुटवेअर शॉप्स आहे. माईक मम्मीला रांगोळी ठेवण्यासाठी डब्बा घ्यायचा होता प्लास्टिकचा. तर इथे प्लास्टिकचं एक शॉप आहे, सर्व प्लास्टिकच्या वस्तू मिळतात इथे. तर तिथून रांगोळी ठेवण्याचा डब्बा घेतला मम्मीने आणि आता पुढे जातोय. तसे भरपूर मोठं मार्केट आहे, पण एवढं मला कॅप्चर नाही करता येते पूर्णच्या पूर्ण मार्केट.
लाइटिंग्सचं शॉप आहे. तर लाइटिंग शॉपमध्ये आलो होतो आम्ही कारण मला ज्या सेन्सरवाल्या पणत्या असतात त्या घ्यायच्या होत्या. तर बघितल्या इथे आणि भरपूर अशा डिझाईन्स होत्या, त्यामधून मी हे सिलेक्ट केले तर खूप छान दिसत होत्या. नंतर तुम्हाला दाखवेलच मी. फ्रूट्स आहे ह्या साईडला सर्व. नहीं ना आजी को कुछ लेना. या साईडला सर्व भाजी बाजार आहे. इथून पुढे मधल्या साईडला ह्या साईड. मम्मी इथं आहे बघ. चांगलं आहे, चांगलं आहे. रेड बघ. हे जातं कितीला आहे? हे जातं कितीला आहे? 60 रुपये. याला बघ बरं आहे की घ्यायचं मम्मी. चांगलं चांगलं आहे ना कलर का नाही? डिझाईन पण केलंय. पाटावर वंटा पण आहे छोटा. सगळे ते त्यांनी आता दिवाळीला कशाचे चिकी इकडे ये बाळा. मुलींचं लग्नाला ना सूप पाहायचं छान सूप. ते सगळ्या रूप रस्ता क्रॉस करून त्या साईडला पण खूप मोठं असं मार्केट आहे. फुलांचं आहे, परत हे दिवाळीचं सर्व सामान पण तिथे मिळतं. तर खूप मोठं आहे ते पण आता खूप लेट झाले, पाऊस पण येतो. तर आता आम्ही जातोय घरी. चला आता निघतोय घरी जायला. थोडंसं लेट पण झालं आहे आणि पाऊस पण येतं बारीक बारीक. चला आता फुलं घ्यायचे आहे. वरचं फुलं घ्यायचे आहेत मम्मीला, तर ते घेतो. हा जो ब्रिज आहे ह्या खाली भाजी बाजार असतो पूर्ण मोठा, तर याचा पण ब्लॉग मी आधी दाखवलेला आहे. भेटणार आपल्याला. तर तिथूनच आपल्याला फुलं घ्यायचे. चला आता आमचं झालं आहे सर्व सामान घेऊन आणि आता निघतो आहे घरी जायला. तर चला फ्रेंड्स, आजचा व्लॉग इथेच संपवते. आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. बाय.